नमस्कार आदरणीय विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी सूर्यकांत शेवाळे ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे. खूप सारे विद्यार्थ्यांनी पालकांचा प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये 85% स्टेट कोटामधून जर आमचा BMS कोर्ससाठी नंबर लागला तर आमच्या कॅटेगरीसाठी किती फीस असेल, आणि हेच जाणून घेण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवत आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आपण एक कॉलेजची निवड त्या ठिकाणी केलेली आहे. ते कॉलेज म्हणजे YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई. या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये 2025 मध्ये तुमच्या कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी किती ऑल इंडिया रँकवर लागलेला होता ही सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर तुम्ही ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी नियमितपणे भेटेल. ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संपूर्ण 24 सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहिजे असेल, ज्यामध्ये ट्युशन फी, डेव्हलपमेंट फी, हॉस्टेल फी, मेस फी आणि डिपॉझिट आणि संपूर्ण MBBS कोर्ससाठीचं एक काय बजेट तुमच्या कॅटेगरीसाठी जाऊ शकतं ही माहिती तुम्हाला या PDF मध्ये भेटेल. ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील संपूर्ण 24 MBBS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा आहे. 500 रुपये फक्त एवढी फीस त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. हा PDF तुम्हाला त्या ठिकाणी फीस पे केल्यानंतर लगेच त्या ठिकाणी भेटणार आहे. ओके, तर व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. YMT मेडिकल कॉलेज, YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज जे की सेमी गव्हर्नमेंट BMS कॉलेज त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रातील नामांकित किंवा टॉपचं BMS कॉलेज पैकी हे कॉलेज त्या ठिकाणी आहे. तर फर्स्ट आपण कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर आपण बघूया. त्याच्यानंतर शेवटचा विद्यार्थी तुमच्या कॅटेगरीचा या कॉलेजला किती ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. फर्स्ट आपण फी स्ट्रक्चर या ठिकाणी बघूया. जर तुमची ओपन कॅटेगरी असेल तर 2,97,000 पर इयर एवढी फीस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीसाठी लागेल. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी आणि SBC कॅटेगरी जर तुमची असेल तर या कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 1,63,816 एवढी फीस तुम्हाला त्या ठिकाणी पे करावी लागेल. त्याच्यानंतर विजय कॅटेगरी, NTB कॅटेगरी, NTC कॅटेगरी, NTD कॅटेगरी आणि मुलींसाठी फीस किती, तर या संपूर्ण कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी 30,632 रुपये एवढी फीस त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर SC कॅटेगरीसाठी 0 फीस आहे. ST कॅटेगरीसाठी सुद्धा 0 फीस त्या ठिकाणी आहे. ओके, त्याच्यानंतर या कॉलेजसाठी डिपॉझिट किती, तर 25,000 रुपये एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी सर्व कॅटेगरीसाठी असणार आहे. ओके, कोणती कॅटेगरी असू द्या तुम्हाला 25,000 रुपये डिपॉझिट या ठिकाणी पे करावं लागेल. त्याच्यानंतर आता YMT आयुर्वेद मेडिकल कॉलेज या कॉलेजला तुमच्या कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी किती ऑल इंडिया रँकवर लागलेला आहे ही माहिती आपण या ठिकाणी बघूया. तर ओपन कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी 1,92,258 या ऑल इंडिया रँकवर त्या ठिकाणी लागलेला होता. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी 1,65,251, SBC कॅटेगरी 3,68,203, NTC कॅटेगरी 1,61,362, NTD कॅटेगरी 1,62,688, विजय कॅटेगरी 1,52,046, NTP कॅटेगरी 2,13,401 ऑल इंडिया रँक. त्याच्यानंतर SC कॅटेगरी 2,48,757 ऑल इंडिया रँक आणि ST कॅटेगरी 4,42,763. तर या ऑल इंडिया रँकवर तुमच्या कॅटेगरीचा शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. ओके, आता याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आणि SCBC कॅटेगरी जर आपण बघितलं तर OBC पेक्षा त्या ठिकाणी तुम्हाला जास्त ऑल इंडिया रँकवर, हाय ऑल इंडिया रँकवर विद्यार्थी लागलेले आहेत असं तुम्ही ऐकलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, ओपन कॅटेगरीचा जो काही शेवटचा विद्यार्थी 1,92,258 या ऑल इंडिया रँकवर या ठिकाणी या कॉलेजला विद्यार्थी लागलेला होता शेवटचा, परंतु हा राऊंडच्या रूल्समुळे त्या ठिकाणी लागलेला होता. अदरवाईज जर तुमचा ऑल इंडिया रँक हा 1,60,000 किंवा 65,000 पेक्षा कमी असेल तर तुमचा नंबर या कॉलेजला लागू शकतो. परंतु मागच्या वर्षी स्टे वॅकन्सी राऊंडचे जे काही रूल्स आहे त्यामुळं 1,92,258 या ऑल इंडिया रँकवर हा विद्यार्थी लागलेला होता. ओके, त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी सुद्धा 3,68,203 या ऑल इंडिया रँकवर शेवटचा विद्यार्थी लागलेला होता. ऑल इंडिया रँक खूपच हाय आहे, परंतु SCBC कॅटेगरीसाठी सुद्धा ते झालेलं आहे. स्टे वॅकन्सी राऊंडच्या रूल्समुळे हा विद्यार्थी त्या ठिकाणी हाय ऑल इंडिया रँक असून सुद्धा या कॉलेजला लागलेला होता. ओके,
विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी आमच्याशी आजच संपर्क साधायचा आहे। आमचा नंबर आहे 95 29 29 70 16। ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही सुद्धा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना स्वतः काउन्सिलिंग करायचे आहे, स्वतः फॉर्म भरायचे आहे, परंतु एक सपोर्ट म्हणून पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये आपण त्या ठिकाणी फीस ठेवलेली होती, परंतु ही फीस 500 रुपये एवढी त्या ठिकाणी काही दिवसांसाठी करण्यात आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना आमचा हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तात्काळ संपर्क साधायचा आहे। या ग्रुपवर आपण त्या ठिकाणी संपूर्ण माहिती टाकत असतो। एमबीबीएस फी स्ट्रक्चर असेल, बीएमएस फी स्ट्रक्चर असेल, एक्सपेक्टेड कट ऑफ असेल, राऊंडचे रूल्स असेल, म्हणजे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी टाकत असतो। ज्याही विद्यार्थ्यांना हा ग्रुप जॉईन करायचा असेल अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधायचा आहे। रेग्युलर फीस आपली ग्रुपसाठी 1000 आहे, परंतु आपण काही दिवसासाठी ही फीस फक्त 500 रुपये एवढी ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांना फॉर्म स्वतः भरायचे आहे, फक्त मार्गदर्शन हवं आहे, आमच्याकडून तुमच्या कॅटेगरीनुसार स्कोरनुसार कॉलेज रँकिंग तयार करून पाहिजे असेल किंवा प्रेफरन्स लिस्ट पाहिजे असेल, संपूर्ण प्रोसेस आमच्या मार्फत करून घ्यायची आहे। फक्त फॉर्म स्वतः भरायचे असेल, फक्त संपूर्ण मार्गदर्शन आमच्या मार्फत तुम्हाला पाहिजे असेल तर अशा केसमध्ये फक्त 2000 रुपये आपण फीस ठेवलेली आहे। ही फीस त्या ठिकाणी रेग्युलर फीस जी आहे ही 2500 आहे, परंतु काही दिवसासाठी ही फीस सुद्धा 2000 एवढी करण्यात आलेली आहे। ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे जॉईन व्हायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आज संपर्क साधायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।